नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच ज्ञान साधना. म्हणतात ना, कोणत्याही युद्धाला जाण्यापूर्वी रणांगणाचा नकाशा माहीत असणं गरजेचं असतं. तसंच MPSC राज्यसेवा या महायुद्धातील तुमचा सर्वात मोठा नकाशा म्हणजे तुमचा सिलेबस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSCचा हातांग वाटणारा अभ्यासक्रम अतिशय सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व मला माझं काय म्हणजे बदल हवा आहे अजून व्हिडिओमध्ये यासाठी कमेंट करा. थँक्यू. आणि यापुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला 2-3 पार्टमध्ये हा व्हिडिओ मी डिवाईड केला आहे. तरी हे तिन्ही पार्ट तुम्ही नक्कीच बघा. हे तुमच्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहेत. सगळे तर अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. टोटल क्वेश्चन पेपर असणार आहेत 9. मुलाखतीचे मार्क 275 व लेखी परीक्षेचे मार्क 1750 गुण आणि टोटल मार्क हे आहे जे राहणार आहेत 2025 गुणांसाठी. हा मुख्य परीक्षेचा पेपर असणार आहे. यामध्ये अर्हताकारी पेपर 200 हा पेपर वर्णनात्मक स्वरूपाचा असणार आहे आणि हा पेपर क्वालिफाईड स्वरूपाचा असणार आहे. म्हणजेच हा पेपर अर्हताकारी असणार आहे. म्हणजेच 25% गुण या दोन्ही पेपरमध्ये पडणे गरजेचे आहे. मगच आयोग आपला बाकीचे पेपर तपासणार आहे. या दोन्ही पेपरमध्ये 25% गुण पडणे अनिवार्य आहे. मगच आयोग आपला बाकीचा पेपर तपासतो. नाहीतरी पेपर तपासत नाही. म्हणजे इथेच आपली काठिण्य पातळी आहे. यावर पकड असणे गरजेचे आहे. मराठी व इंग्रजी गुण भेटणार आहेत 300 300 300 गुण. 300 गुणांसाठी हा पेपर असणार आहे. लेवल याची लेवल 10वी पर्यंत 10वी पर्यंत याची लेवल असणार आहे. म्हणजेच याची डिफिकल्टी लेवल ही 10वी पर्यंत असणार आहे. माध्यम मराठी पेपरला मराठी व इंग्रजी पेपरला इंग्रजी माध्यम असणार आहे. आणि टायमिंग 3 तास असणार आहे दोन्ही पेपरला. तीन तास या दोन्ही पेपरचा टायमिंग असणार आहे. आणि हा वर्णनात्मक स्वरूपाचा पेपर आहे. क्वालिफाईड पेपर आहे हा. यामध्ये 25% गुण घेणे गरजेचे आहे. वर्णनात्मक स्वरूपाचा आहे. बाकी स्कोरिंग सब्जेक्ट पेपर 3 ते पेपर 9 पर्यंत आपला हा स्कोरिंगचा सब्जेक्ट असणार आहे. हा पेपर स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहेत. स्कोरिंग सब्जेक्ट पेपर असणार आहेत. यामध्ये पेपर 3 हा निबंध असणार आहे. यामध्येच आपल्याला आपली म्हणजे मार्किंग वाढवता येईल. आपल्याला गुण आपले जे इंटरव्ह्यूसाठी आपली जे गुण आहेत ना ह्या निबंधासाठी निबंध आणि आपला हा ऑप्शनल सब्जेक्टमधूनच वाढणार आहे. बाकीचे म्हणजे GS 1 ते GS 4 पर्यंत आपल्याला खूप अवघड म्हणजे मार्क घेणे त्या पेपरमध्ये खूप अवघड जाईल. बाकी निबंध आणि ऑप्शनल सब्जेक्ट हेच खूप महत्त्वाचे आहेत स्कोरिंग करण्यासाठी आपल्याला. तर पेपर 3 आहे असणार आहे निबंध आणि हा 250 मार्कासाठी प्रश्न असणार आहे. आणि पदवी लेवलचा यामध्ये पदवी लेवल असणार आहे व मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून आपण हा पेपर देऊ शकतो. हा पेपर अनिवार्य स्वरूपाचा आहे. हा पेपर अनिवार्य स्वरूपाचा आहे आणि वर्णनात्मक स्वरूपाचा.
आता GS 1, GS 2 पेपर, GS 3 6वा पेपर आणि 7वा पेपर GS 4, 8वा ऑप्शनल 1 म्हणजेच ऑप्शनलचे 2 भाग असतात. ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2 व ऑप्शनल सब्जेक्ट 2. हे सर्व पेपर 250 गुणांसाठी आहेत. याची लेवल सर्व सब्जेक्टची पदवी लेवल असणार आहे. पदवी पदवी आपला ऑप्शनल सुद्धा ऑप्शनलचाही लेवल पदवीचाच असणार आहे. हे लक्षात घ्या. हे सर्व पेपर आपल्याला जेव्हा आपण फॉर्म भरतो म्हणजेच जेव्हा आपण प्री क्वालिफाईड होऊन मेन्सला जातो, तेव्हा आपल्याला आपला म्हणजे पेपर लिहिण्याचा माध्यम विचारतात. तेव्हा आपण एकतर मराठी आणि नाहीतर इंग्रजी असं लिहिणं गरजेचं आहे. मराठीतून म्हणलं तर पूर्ण ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा मराठीतूनच लिहावं लागेल आणि इंग्रजीमधले म्हणलं तर ऑप्शनल सब्जेक्ट इंग्रजीमधूनच लिहावं लागेल आणि हे कंपल्सरी असणार आहे. हा सुद्धा हे सर्व पेपर अनिवार्य स्वरूपाचे आहे आणि वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर असणार आहे. आपल्याला फक्त स्कोरिंग करण्याचे पेपर म्हणजे निबंध आणि ऑप्शनल 1 व 2. म्हणजेच आपण जर आपण ऑप्शनल समाजशास्त्र निवडलं तर समाजशास्त्र 1 व समाजशास्त्र 2 त्यासाठी आयोगाने दिलेले त्यांना सिलॅबस दिला आहे आयोगाने.